ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि जो राज्यामध्ये सध्या चर्चेचा मुद्दा आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचा, त्या दोन्ही नेत्यांमध्ये काँग्रेसच्या आणि ठाकरेंमध्ये देखील चर्चा झाली। परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी असं सांगितलंय की आम्ही वरिष्ठांच्या कानावरती हा विषय टाकून नंतर मनसे संदर्भात आमची भूमिका ठरवू। काय तुमची प्रतिक्रिया यावर? मुळात आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही जाणार तर कसं काय, मला वाटतं याचा सर्वस्वी निर्णय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील। बाकी कोणी आमच्याबद्दल दुसरीकडे जाऊन चर्चा करण्याची गरज नाही। आमचा जो निर्णय आहे तो सर्वस्वी राजसाहेब ठाकरे घेतील ना, बाकीच्यांनी त्याच्यात कशाला पडायची गरज आहे? जेव्हापासून चर्चा सुरू आहे तेव्हापासून असं म्हटलं जातंय की मनसे महाविकास आघाडीमध्ये सामील झाली तर त्याचा फायदाही होऊ शकतो, काही तोटे देखील आहेत। इतर या जरतरच्या प्रश्नांना उत्तर नाहीये। ज्या वेळेला एखादा प्रस्ताव साहेबांकडे येईल त्यावेळेला त्याच्यावर ते निर्णय घेतील। गेल्या 2 दिवसांपासून लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची चर्चा जोरदार सुरू आहे। ज्या पद्धतीने कोळी बांधवांचे काही आरोप आहेत, त्यानंतर मंडळाकडून अजून काही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही, यावरती तुमचं काय म्हणणं आहे? कारण की ज्या पद्धतीने गणेशोत्सव झाला, गणेशोत्सवानंतर जे लालबागच्या राजाचं विसर्जन झालं त्यावरून मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाच्या मंडळाला ट्रोल केलं जातंय। मुळात असं आहे बघा, तो तराफा काहीतरी मला असं वाटतं त्याच्यामुळे ओहोटी होती आणि मग भरती लागली, मग त्यांचं थोडं मिसकॅल्क्युलेशन झालं। मला वाटतं ठीक आहे, या गोष्टी होत राहतात। मुळात चिंतेचा विषय असा आहे की ज्या पद्धतीने लालबागच्या राजाचा बाहेर जे पद्धतीने ब्रँडिंग झालं, मला असं वाटतं बिझनेस हाऊसेस ज्या पद्धतीने मंडळांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत, हा तुमच्या माझ्यासाठी सर्व मराठी गणेशोत्सव मंडळांसाठी चिंतेचा विषय आहे। आपण आपलं गणेशोत्सव मंडळ हे कुठल्या तरी बिझनेस हाऊसच्या ब्रँडिंगसाठी देणार आहोत का, हा मुळात प्रश्न निर्माण होतो इथे। आज समजा जिओचं ब्रँडिंग लालबागच्या राजासाठी होत आहे, उद्या अजून बाजूचं एखादं गणेशोत्सव मंडळ आहे, तिथे एखादं बिझनेस हाऊस त्यांच्या ब्रँडिंगसाठी त्या मंडळाचा वापर करेल, तिसरं बिझनेस हाऊस तिसऱ्या गणेशोत्सव मंडळासाठी ब्रँडिंग करण्यासाठी त्या मंडळाचा वापर करेल। मला असं वाटतं आपण जी गणेशोत्सव मंडळ निर्माण केली, जी आपली महाराष्ट्राची मराठी माणसाची परंपरा आहे, जी लोकमान्य टिळकांपासून स्थापन झाली, ती आपण समाजकार्यासाठी, समाज प्रबोधनासाठी, समाज जागृतीसाठी या गणेशोत्सव मंडळांचा आणि या गणेश उत्सवाचा वापर आपण केला। ब्रिटिशांच्या विरोधात केला, त्याच्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला वेगवेगळे आपले जे विषय असायचे, समजा झाडं लावा, झाडं जगवा, मुलींचं शिक्षण, अशा अनेक समाज मध्ये ज्या रूढी परंपरा आहेत त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण या गणेश उत्सवाचा वापर केला। आज तोच गणेश उत्सव मला असं वाटतं ज्या पद्धतीने आपण फक्त तो सेलिब्रिटींसाठी आणि राजकारणी पुढाऱ्यांसाठी फक्त त्याचा वापर होतोय, मला असं वाटतं ही अत्यंत चिंता निर्माण करणारा हा प्रयोग आहे। आणि जर अशा पद्धतीने जर मंडळांवर एखाद्या बिझनेस हाऊसचा जर पगडा बसायला लागला तर मग पुढच्या वर्षी गणपतीमध्ये गरबा खेळायची वेळ यायला नको आपल्यावर। मला असं वाटतं ह्याच्यासाठी सगळ्या मराठी गणेशोत्सव मंडळांनी जागरूक राहिलं पाहिजे। शेवटी आपली संस्कृती आहे, आपण मराठी माणसांनी तयार केलेले गणेशोत्सव मंडळ आहेत, ही अशीच दुसऱ्यांच्या ब्रँडिंगसाठी आपण देणार आहोत का? आपला वापर दुसऱ्यांना आपण करायला देणार आहोत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। गणेश मूर्त्या आणण्यापासून, गणेश मूर्त्या बनवण्यापासून, आगमन असेल, विसर्जन असेल, कायम गणेशोत्सव आता वादाच्या भोवऱ्यात का? नांदगावकरांचं मी बघितलं लक्ष करा। हॅलो, हा साहेब, हो 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 सर, इथूनच कंटिन्यू करूया। गणेश मूर्ती आणण्यापासून, गणेश मूर्ती आगमन असेल, विसर्जन असेल, कायमस्वरूपी आता वादाच्या भोवऱ्यात सापडतंय, यावरती पर्याय काय असू शकतो? कारण की मला असं वाटतं की बघा, आपण मूळ उद्देश ज्या उद्देशाने हा गणेश उत्सव चालू झाला तो उद्देश लक्षात ठेवून आपण पुढचं कार्य केलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं। आपण ठीक आहे, काळानुरूप गोष्टी बदलतात, पण त्याचा बिझनेस हाऊसेसला वापर करायला आपण द्यायचा की नाही द्यायचा याचा विचार हा सगळ्या मंडळांनी केला पाहिजे।
एक वेगळा प्रश्न, रिलायन्सची 29 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. 48वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. त्यामध्ये 2 निर्णय त्यांनी घेण्यात आले. त्यातला एक महत्त्वाचा निर्णय होता, कोस्टल रोडची 130 एकर जागा म्हणजे जवळपास 60 ते 70 हेक्टर जागा जी आहे त्यावरती ग्रीनरी बसवली जाणार आहे, ग्रीनरी बनवली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेने जे आहे ते टेंडर त्यांना देण्यात आलंय. यावरती तुमची भूमिका काय, कशा पद्धतीने याकडे पाहताय? कारण कोस्टल रोड मुंबई महानगरपालिकेचा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प होता. बघा, असं आहे की मुळात कोस्टल रोडच्या बाजूला जी मोकळी जागा निर्माण झाली ती साधारण 130 एकर एवढी जागा आहे. आता त्याचं CSRचं टेंडर काढलं महानगरपालिकेने आणि टेंडर काढताना त्यांनी कंडिशन अशी ठेवली की जे लोक पूर्णच्या पूर्ण 130 एकर लँड मध्ये गार्डन्स आणि ते काही जे काय त्यांचं आहे ते तयार करतील त्यांनाच आम्ही लँड देऊ. मला असं वाटतं की ही कंडिशनमध्ये बसणाऱ्या कंपन्या किती होत्या? जेव्हा महानगरपालिकेने ही टेंडर कंडिशन तयार केली की 130 एकर एकालाच द्यायची, ही टेंडर कंडिशन तयार करण्यामागे महानगरपालिकेचा काय उद्देश होता? कारण जेव्हा तुम्ही 130 एकर लँडमध्ये एवढी ग्रीनरी करायची आहे, त्याला जे लागणारं बजेट आहे, त्याला जो लागणारा CSR आहे, तो हजारो कोटींमध्ये जातो ना. तुम्ही जेव्हा हे टेंडर काढलं तेव्हा तुम्हाला माहिती आहे का ह्याच्यामध्ये डिस्क्वालिफाय कोण झालं? रेमंड सारखी कंपनी डिस्क्वालिफाय झाली, तुमची जिंदाल सारखी कंपनी डिस्क्वालिफाय झाली. मग फक्त रिलायन्सला डोळ्यासमोर ठेवून किंवा जिओला डोळ्यासमोर ठेवून हे टेंडर काढण्यात आलं का? मग बाकीच्या कंपन्यांनी मुंबईच्या ह्या विकासामध्ये सहभागी होऊ नये असं काही महानगरपालिकेच्या मनात आहे का? मग तो लँड पार्सल जो आहे 130 एकरचा तो डिवाइड करून सगळ्या कंपन्यांना का नाही दिला थोडा थोडा, की तुम्ही सगळ्यांनी मिळून तो डेव्हलप करा? एकट्या रिलायन्सला 130 एकर का देण्यात आली? तशा पद्धतीची कंडिशन का टाकण्यात आली? याच्या मागे नेमका काय उद्देश आहे? या सगळ्याचे खुलासा केला पाहिजे महानगरपालिकेने, की त्यांनी तुकड्या तुकड्यांनी सगळ्या कंपन्यांना का नाही दिलं? किंवा समजा वरळीच्या इथला जो प्रॉमिनाड आहे किंवा तो मोकळी ती समजा X कंपनी करेल, बोरिवलीच्या इथला आहे तो Y कंपनी करेल, मरीन ड्राईव्हच्या इथला आहे ती Z कंपनी करेल, असं का नाही दिलं? मग 130 एकरचा हे काढण्यामागे काय उद्देश होता हा महत्वाचा प्रश्न आहे. आक्षेप रिलायन्सला दिलाय त्याच्यामुळे आहे की वेगवेगळ्या कंपन्यांना द्यायला? माझं म्हणणं आहे सगळ्या कंपन्यांना चान्स मिळाला. म्हणजे माझी समजा 100 कोटीचा CSR असेल तर मी मुंबईच्या प्रगतीत योगदान लावायचं नाही का? का फक्त ज्यांचा CSR 1 लाख कोटीचा आहे त्यांनीच योगदान करायचं, मी नाही करायचं का? बघा, जेव्हा एकाधिकारशाही लोकशाहीमध्ये जेव्हा एखाद्या माणसाकडे सत्ता एकवटते किंवा एकाधिकारशाही एकवटते, हे समाजाच्या दृष्टीने, लोकशाहीच्या दृष्टीने, सगळ्याच गोष्टीने, अगदी कुठल्याही तुम्ही व्यवसायात पण एकाधिकारशाही नसावी ना. आपण म्हणून 1990 पासून कॉम्पिटिशन तयार केली. कॉम्पिटिशनमध्ये गोष्टी चांगल्या होतात. आपण एकाधिकारशाहीकडे चाललोय. माझा विरोध मुळात ह्या एकाधिकारशाहीला आहे. तुमची मनसेची भूमिका काय असेल? हे टेंडर रद्द केलं पाहिजे की निविदा प्रक्रिया? मला असं वाटतं की हे टेंडर रद्द करून सगळ्यांना ह्याच्यामध्ये ह्या विकासामध्ये सहभाग होण्याचा चान्स हा सगळ्यांना मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.